मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. प्रकरण 1. वितरणाचे नकाशे. तुम्ही मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास व भूगोल या विषयात जिल्हा व राज्य देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे. नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हा असतो. काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात. अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखविले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादी घटकांचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखविले जाते. या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाच्या स्पष्टीकरणासाठी होतो. अशा नकाशातून घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती असणे आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण खालील 3 प्रकारे दाखवण्यात येते. 1. टिंब पद्धत, 2. क्षेत्रगणी पद्धत, 3. समगणी पद्धत. टिंब पद्धत. सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंब देऊन वितरण दाखविले जाते. उदाहरणार्थ, प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या, वितरण इत्यादी. टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानुसार टिंबाचे मूल्य ठरविले जाते. हे मूल्य ठरविताना टिंबाचे आकारमान, घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो. प्रत्येक उपविभागातील प्रशासकीय सीमा घटकाच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावेत हे आधी ठरवावे लागते. नकाशात टिंबे देताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 1. मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे. 2. प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकाचे वितरण लक्षात घेऊन टिंबे देणे. 3. लोकसंख्येचे वितरण दाखविताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शविताना गोलाचा उपयोग केला जातो. जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरला जातो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे. क्षेत्रगणी पद्धत. या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखविली जाते. हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एक मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानंतर त्याचे साधारणतः 5 ते 7 गटात वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात. समघनी पद्धत. मागील इयत्तांमध्ये तुम्ही समोच्च रेषा व समदाब रेषांचे नकाशे पाहिले आहेत. त्या नकाशात समान मूल्य दर्शविणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखविण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्य इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. 2 जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील हा फरक समान गतीने होतो हे गृहीत धरले असते. येथे क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. सांख्यिकीय माहिती ही त्या ठिकाणाची असते. अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे संबोधतात. नकाशावर त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिले जाते. जितक्या जास्त स्थानांचे मूल्य माहीत असेल
तितके वितरणाच्या आकृतिबंधाचे अचूक चित्रण या पद्धतीत करता येते. समघनी नकाशा काढताना घटकाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते. ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. अशा प्रकारे तयार केलेल्या नकाशाच्या आधारे खालीलप्रमाणे निष्कर्ष काढता येतात. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. या नकाशांमुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भौगोलिक क्षेत्रभेद. क्षेत्रभेद ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीने घेता येतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेद अत्यंत उपयुक्त असते. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना भेटीचे ठिकाण, त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू निश्चित करावा. क्षेत्रभेटीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरवून घ्यावे. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणाचा नकाशा व तेथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा यांचा अभ्यास करावा. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचे अंतर, तेथे जाण्याचे वाहतुकीचे मार्ग, वाहतुकीची साधने व क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ या संदर्भात नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन व क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नावली तयार करावी. क्षेत्राची निवड. भौगोलिक क्षेत्रभेद ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते. जसे प्राकृतिक भूरूपे, नदी किनारा, धरण, सागरी किनारा, पर्यटन स्थळ, भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय, खेडेगाव, वनक्षेत्र इत्यादी. स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी व भेटीसाठी आवश्यक ती परवानगी घ्यावी. क्षेत्रभेटीसाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी वस्तू बरोबर घ्याव्यात. क्षेत्रभेटीसाठी घ्यायची काळजी. क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे. दुर्गम अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये. क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी. अहवाल लेखन. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावे. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करावा. आवश्यक तेथे छायाचित्रे जोडावीत. 1. प्रस्तावना. 2. स्थान व मार्ग नकाशा. 3. प्राकृतिक घटक. 4. हवामान. 5. लोकसंख्या. 6. पर्यावरणीय समस्या व उपाय. 7. भूमी उपयोजन. 8. निष्कर्ष. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 2. अंतर्गत हालचाली. पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. तसेच भूपृष्ठाखाली हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी होतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे नैसर्गिक आपत्ती असते. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होते. या पाठात आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. वर्गीकरणाचा आधार. 1. गती. हालचाली. मंद भूहालचाली, उदाहरणार्थ पर्वत व खंडांची निर्मिती.
शीघ्र भूहालचाली उदाहरणार्थ भूकंप व ज्वालामुखी. वर्गीकरणाचा आधार दिशा. हालचाली क्षितिज समांतर भूहालचाली, ऊर्ध्वगामी व अधोगामी भूहालचाली. वर्गीकरणाचा आधार भूरूपे. हालचाली खंडजन्य हालचाली, पर्वतजन्य हालचाली. मंद भूहालचाली. मंद भूहालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. परिणाम: लहरींच्या हालचालींची दिशा, एकमेकांकडे येणाऱ्या लहरी, एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी. कठीण खडकांवर होणारा परिणाम प्रस्तरभंग. मृदू खडकांवर होणारा परिणाम वलीकरण, प्रस्तरभंगाची पातळी. भौगोलिक स्पष्टीकरण. पर्वत निर्माणकाली हालचाली. कृती 1. कागदाची साधारण 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. भौगोलिक स्पष्टीकरण. कृती 1 प्रमाणे जर दोन्ही टोकांवर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली, त्यावेळी त्या पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला. परिणामी पट्टी सरकली व तिच्या घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. वली पर्वत. पृथ्वीच्या अंतर्गत भागाकडून ऊर्जेचे वहन होते. त्या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. करून पहा. कृती 2. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा, दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. भौगोलिक स्पष्टीकरण. कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी दोन टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. गट पर्वत. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्याचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार हे अशाच पद्धतीने तयार झालेले आहेत. करून पहा. 3 समान आकाराच्या वह्या घ्या. त्या टेबलच्या वर 2-3 सेमी अंतर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. वह्यांच्या वरच्या कडांमुळे तयार होणारा आकृतिबंध तुमच्या वहीत चित्रांकित करा. भौगोलिक स्पष्टीकरण. भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांनी होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात. त्यामुळे विभंग निर्माण होतो. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थरांची सलगता राहत नाही. खचदरी. कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो
असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ, भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपातील राईन नदीची खचदरी. ब. खंड निर्माणकारी हालचाली. मंद भूहालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. त्यामुळे या भूहालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शीघ्र भूहालचाली. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बाबतीत अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. आता पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया. भूकंप. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तो मोकळा होतो व तिथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ कंप पावतो, म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. भूकंपाची कारणे. 1. भूपट्ट सरकणे. 2. भूपट्ट एकमेकांवर आदळणे. 3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. 4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे. 4. ज्वालामुखीचे उद्रेक होणे. भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात त्या ठिकाणी मोकळा होतो. त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असतो. या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांना होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या स्वरूपात भूपृष्ठाकडे येते. या ऊर्जा लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. 1. प्राथमिक लहरी, प्रायमरी और पी वेव्स. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठात प्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने मागे पुढे होतात. त्यामुळे या लहरींना मागे पुढे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव स्वरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. 2. दुय्यम लहरी, सेकंडरी और एस वेव्स. प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी असे म्हटले जाते. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेचे म्हणजेच वर खाली होतात. या लहरी म्हणजे फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु
द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या लहरी अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी, सरफेस ऑर एल वेव्ज. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. भूकंप मापन यंत्र, या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. भूकंप मापन यंत्र, या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. आकृती क्रमांक 2.11 मध्ये साधे भूकंप मापन यंत्र व त्यावर होणारा आलेख दाखविला आहे. या अद्ययावत तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. भूकंपाचे परिणाम: 1. जमिनीला तडे पडतात. 2. भूमिपात होऊन दरडी कोसळतात. 3. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ, विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. 4. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. 5. सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. 6. हिमच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. 7. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. 8. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. 9. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. ज्वालामुखी, पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त स्वरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस असे म्हटले जाते. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार पडतात. 1. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठापर्यंत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जापानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजरो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. 2. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळ्यांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तड्यांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीचे तयार झाले आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. 1. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ, जापानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली. 2. काही काळासाठी शांत असतो व कधीतरी एकदम जागृत होतो अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. उदाहरणार्थ, इटलीतील व्हेसुव्हिनस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. 3. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. उदाहरणार्थ, टांझानियातील किलिमांजरो. आकृतीत 2.18चा विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास असे म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असे म्हणतात.
या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. ज्वालामुखीचे परिणाम. 1. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. 2. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. 3. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. 4. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. 5. लावारसांमुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ येऊन उपलब्ध होतात. 6. ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. 7. मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 3. बाह्य प्रक्रिया. भाग 1. अंतर्गत हालचालींमुळे विविध भूरूपे निर्माण होतात. भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची निर्मिती व ऱ्हास अव्याहतपणे होत असते. या पाठात आपण बाह्य प्रक्रियांचा आणि त्यामधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. यात मुख्यतः सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांची महत्त्वाची भूमिका असते. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. यात मुख्यतः सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांची महत्त्वाची भूमिका असते. माहीत आहे का तुम्हाला, अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार, मैदान इत्यादी. बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादी प्रक्रियांमुळे प्राथमिक व द्वितीयक स्वरूपात बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपे तयार होतात. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी. भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक स्पष्टीकरण. खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदरण किंवा अपक्षय असे म्हणतात. कायिक, रासायनिक व जैविक असे विदरणाचे 3 प्रमुख प्रकार केले जातात. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदरणाचा प्रभाव जास्त असतो, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदरण प्रामुख्याने दिसते. जैविक विदारण हे सजीवांकडून घडते. कायिक विदारण. भौगोलिक स्पष्टीकरण. तुमच्या असे लक्षात येईल की कांद्याचा पापुद्रा जसा वेगळा होतो तशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीत होते. खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, त्या मानाने आतील भाग थंडच राहतो. त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात. हे खडकाचे अपपर्णन असते. कायिक विदारण मुख्यतः खालील कारणांमुळे घडून येते. 1. तापमान. 2. दहिवर. 3. स्फटिकांची वाढ. 4. दाबमुक्ती. 5. पाणी. तापमान. वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण आकुंचनांमुळे खडकातील कणात ताण निर्माण होतो. खडकातील प्रत्येक खनिजाचा तापमानाच्या फरकास दिलेला प्रतिसाद वेगवेगळा असतो. काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो. परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे असे विदारण मोठ्या प्रमाणात होत असते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेश. दहिवर. पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते, हे तुम्हाला माहीत आहे. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0°C कमी असते तेथील खडकांतील तड्यांमध्ये साचलेले पाणी गोठल्यानंतर त्याचा बर्फ होतो, त्याचे आकारमान वाढते.
त्यामुळे खडकातील ताण निर्माण होतो. दहीवर पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते. हे तुम्हाला माहीत आहे. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते, तेथील खडकातील तडांमध्ये साचलेले पाणी गोठल्यानंतर त्याचा बर्फ तयार होतो. त्याचे आकारमान वाढते. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडक छिन्नभिन्न होऊन फुटतात. रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ. समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो, तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते. सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात व क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे निर्माण होण्यास सुरुवात होते. हा द्रवीकरणाचा परिणाम आहे. अशा छिद्रांतून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. खडकावर छिद्रे तयार होतात. परिणामी खडकाच्या पृष्ठभागावर मधमाशांसारख्या पोळीचा आकार तयार होतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दाबमुक्ती. खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे या क्रियांमुळेच होतो असे नाही. खडकांच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो. हा दाब नाहीसा झाल्यामुळे आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होतो. अशा कारणानेही विदारण घडून येते. पाणी. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकाचे विदारण घडून येते. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी खडक. हे खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात. चिखलासारख्या पदार्थानेही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात. अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात. हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात. हे कणात्मक विदारण असते. काही वेळेस तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदरणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. त्यात पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. विदरणास खंडविखंडन असे म्हणतात. त्यात पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या विदरणास खंडविखंडन असे म्हणतात. रासायनिक विदारण. भौगोलिक स्पष्टीकरण. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. हे तुमच्या लक्षात आले असेल. खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते. पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात सहज विरघळतात. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते तेथे अशा प्रकारच्या क्रिया घडून पुढील प्रमाणे रासायनिक विदारण होते. कार्बनन. पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बोनिक आम्ल H2O प्लस CO2 इज इक्वल टू H2CO3. द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकात क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. भस्मीकरण.
ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा एक थर तयार होतो. वरील प्रक्रियांशिवाय रासायनिक वितरणाच्या इतर काही प्रक्रिया आहेत. तुमच्या नेहमीच्या पाहण्यातील उदाहरणे म्हणजेच पावसाळ्यात मिठाला पाणी सुटणे, कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवर तांबूस रंग येणे इत्यादी. या सर्व रासायनिक किंवा जैवरासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकांवर होतात तेव्हा त्या खडकांचे रासायनिक विदारण झाले असे म्हणतात. जैविक विदारण कायिक व रासायनिक विदारणांशिवाय जैविक कारणांनी देखील खडकाचे विदारण होत असते. तुम्ही अनेकदा किल्ल्यांवर गेले असाल. किल्ल्यांच्या बुरुजांवर वाढलेली झाडे पाहिलीत का? त्या ठिकाणी झाडांची मुळे खोलवर जाऊन बुरुजाचे दगड सुटे झाल्याचे तुम्ही पाहिले असतील. झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यासारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनन प्राणी असे म्हणतात. त्यांच्या खननामुळे हे विदारण घडून आल्याचे दिसते. त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळ, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकाचे विदारण घडते. विस्तृत झीज खडकाचे सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात. वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारित तुकडे साचतात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा एक ढिगारा तयार होतो. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलामुळे होणे याला विस्तृत झीज असे म्हणतात. विस्तृत झीज दोन प्रकारे होते. तीव्र उतारावर ती जलद गतीने होते, तर मंद उतारावर ती संथ गतीने होते. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज दरड कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे यासारख्या हालचाली जलद गतीने होतात. अनेकदा अशा हालचालींचे परिणाम खूप विध्वंसक असतात. तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. विदारित पदार्थांचा उतारावर मोठा थर तयार होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्यांचे वजन वाढते. परिणामी असे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने पुढे सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील माळीण येथे झालेला अपघात. कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात. याला जमीन खचणे असे म्हणतात. मंद गतीने होणारी विस्तृत झीज कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते. यात माती सरकणे ही क्रिया जास्तीत जास्त प्रमाणात होते. बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती उतारावर माती मंद गतीने सरकण्यामुळे उतारावर लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. या क्रियेला मातलोट असे म्हणतात. खनन म्हणजेच अपक्षरण. विदारण आणि विस्तृत झिजेप्रमाणेच खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारकांमार्फत घडून येते. वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्यामुळे खनन कार्य होते. खडकाची कारके व त्यातून निर्माण होणारी भुरुपे यांचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.